परवा पुण्यात जयपूर डायलॉगचं डेक्कन समिट होतं. आदरणीय भाऊ तोरसेकर आणि संजय दीक्षित यांनी देवेंद्रजींची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीच्या पहिल्याच प्रश्नाचं उत्तर देताना देवेंद्रजींनी मातोश्रीवर बंद दाराआड झालेल्या चर्चेचा उलगडा केला. मातोश्रीवरची माननीय बाळासाहेबांची खोली आणि त्या खोलीत बंद दाराआड झालेली चर्चा, अमित शहांनी उद्धवजींना दिलेलं आश्वासन, सत्तेत 50% वाटा आणि 2.5 वर्षांचं मुख्यमंत्रीपद, याच मुद्द्यावर महाराष्ट्राचं राजकारण 360 डिग्रीमध्ये चेंज झालं होतं. 2019 साली महाराष्ट्रात एक नवा ट्रेंड आला राजकारणात. कुणीही कुणाला अस्पृश्य नसतं किंवा कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो, ही आजवर निवळ ऐकत आलेली विधानं तेव्हा प्रत्यक्षात अवतरली उतरली हे आपण पाहिलं. 2014 ते 2019 या कालावधीत भारतीय जनता पक्षानं आपल्या सरकारमध्ये शिवसेनेला उशिरा का होईना सहभागी करून घेताना अगदीच दर्जाची मंत्रिपदं दिली होती. सेनेनं उपमुख्यमंत्री पदाचा आग्रह धरलेला असूनही त्यांची ही मागणी धुडकावून लावली होती. एकंदरच नाराजीत राजी म्हणत सेना भाजपासोबत नांदत होती. कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही अशा आविर्भावात आता या सत्तेत आपलं मन रमत नाही हो, असं म्हणत खुद्द पक्षप्रमुख उद्धवजीच सरकार विरोधात मोर्चा खोलून शेतकऱ्यांसाठी त्यांच्या बांधावर जाण्याचे कार्यक्रम आयोजित करू लागले. आसूड मोर्चे काढू लागले. जगदविख्यात वर्तमानपत्र दैनिक सामनातून तर दररोज केंद्रातल्या आणि राज्यातल्या भाजपा सरकारला ठोकण्याचा कार्यक्रम सुरू झाला होता. सेनेचे मंत्री आपले राजीनामे खिशात घेऊन फिरत होते. प्रत्येक शिवसैनिकाला वाटत होतं या सत्तेत आपल्याला डावललं जातंय. शिवसेना समर्थक मराठी माणसाचंही जवळपास असंच मत बनलं होतं. त्या 2019ला जी बंद दाराआडच्या आनाभाका आणि विश्वासघाताची थिअरी मांडली गेली, त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जात शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाची मिजास मस्ती उतरवली, जिरवली, खोड मोडली, काही म्हणा. उद्धवजींचा हा निर्णय ऐतिहासिक ठरला. कानामागून येऊन तिखट झालेल्या कमळाबाईला मस्त इंगा दाखवला, हे परसेप्शन होतं. पण झालं काय तर 105 आमदारांच्या पार्टीला सत्तेबाहेर बसवण्याचा भीमपराक्रम केलाय. याचा आनंद हा शिवसैनिकांना प्रदीर्घ काळ लुटता आला नाही. एवढं घडल्यानंतर भाजपला आपली चूक उमजेल. उद्धवजींनाही कमळाबाईला नमवण्याचं समाधान लाभलंय आणि त्यानंतर आपल्या मूळ विचारधारेकडे ते परत येतील असं उपरती होईल असं वाटलं होतं. सेना भाजपा यांच्यात पुन्हा संधी होईल, झालं गेलं विसरून युतीचं सरकार येईल आणि भाजपासह शिवसेनेला योग्य तो सन्मान मिळेल असं सामान्य शिवसैनिकाला वाटत होतं. पण झालं भलतंच. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची एवढी आवडली की त्यांनी आपल्या वडिलांचा कट्टर हिंदुत्ववादी पक्ष, त्यांचे विचार आचार, त्यांचा वारसा म्हणून आलेल्या रुद्राक्षमाळा या देखील खुंटीवर टांगल्या आणि निव्वळ स्वार्थीपणाचं राजकारण सुरू झालं. हाती आलेल्या सत्तेचा कैफ पहिला कुणाला चढला असेल तर तो बाळराजांना, युवराजांना, आदू बाळाला. ते पर्यावरण मंत्री होते. त्यांनी काय काय गुल खिलवलेत हे आपण पाहिलंय मंत्री असताना. काँग्रेस राष्ट्रवादीसह शिवसेना ही मराठी माणसाच्या हिंदुत्वाच्या विरोधात जात लसणीच्या कांड्यांचं लांगुल चालन करायला लागली आणि त्याच वेळेस या राज्याचे मुख्यमंत्री, जे आपल्या 2.5 वर्षांच्या कालावधीत फक्त 2.5 तासांकरता मंत्रालयात आले होते, त्या नंबर 1 CMनी फेसबुक लाईव्ह आणि ऑनलाईन कारभाराचा नवा पायंडा पाडला. प्रकृती अस्वास्थ्य आणि प्रशासकीय कामाचा अनुभव शून्य, त्यामुळे ते आराम जास्त आणि काम कमी अशा स्वरूपाचे केअरटेकर बनले. महाराष्ट्र तेव्हा कोविडशी झुंजत होता. त्याच कालखंडात उद्धवजींच्या या नाकर्तेपणाचा अंदाज आलेला एक शिलेदार मनोमन सावध झाला. खरं तर उद्धवजींचा सारा महत्त्वाचा कारभार हा त्याच शिलेदारावर निर्भर असायचा. हाच खरा करता करविता होता. उद्धवजी हे राज्याचे नाममात्र मुख्यमंत्री होते. या शिलेदारावर सगळ्यात जास्त प्रभाव होता तो धर्मवीर आनंद दिघेंचा, कारण तो दिघे साहेबांचा पट्टशिष्य होता. बाळासाहेबांचे जाज्वल्य विचार, धर्मवीरांचं कट्टर हिंदुत्व, सोबतीला 80% समाजकारण, यांच्या जोडीला समांतर सुरू असलेलं 20% राजकारण, या सगळ्याच्या जोरावर ठाण्यावर निर्विवाद मिळवलेलं वर्चस्व, मातोश्रीचा संपादित केलेला विश्वास, बाळासाहेबांनी केलेलं कौतुक, अर्थात एकनाथ संभाजी शिंदे. शिंदे म्हणजे मातीतला कार्यकर्ता, जो शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून सेनेचा विचार पोहोचवणारा. काम कुठलंही असो, मातोश्रीनं आदेश केलाय म्हणजे ते विना विघ्न पार पडलंच म्हणून समजा. साम दाम दंड भेद अशा साधनांचा सरळ असते वापर करून खऱ्या अर्थानं शिवसेना ग्राउंड लेवलवर चालवणारा चालक पालक म्हणजे एकनाथ शिंदे.
आता 2022 साली झालेल्या सत्तांतराबद्दल अनेक जण सांगतात की हा उठाव रातोरात झाला, सगळं योगायोग म्हणून जुळून आलं होतं, शिंदेसाहेब हे बायफ्लूक सीएम बनले. तर नाही मित्रांनो, हे सगळं असंच योगायोगानं जुळून आलेलं नाहीये. ठाण्यातला साधा रिक्षाचालक शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनतो हे दिसतं तितकं सोपं नाहीये. ज्यावेळेस महाराष्ट्रात धर्मवीर नावाचा एक सिनेमा आनंद दिघे साहेबांवर बनतोय हे वाचनात आलं, तेव्हाच मला कुणकुण लागली होती की हा सिनेमा एकनाथ शिंदेंच्या रिक्षावाला शिवसैनिक या इमेजला पुसून, ठाण्यातला बॉस या इमेजला पुसून महाराष्ट्रव्यापी शिवसेना नेता आनंद दिघेंच्या विचारांचा, हिंदुत्वाचा, समाजकारणाचा खरा वारसदार म्हणजे एकनाथ शिंदे हा विचार जनमानसात रुजवला जावा यासाठी जाणीवपूर्वक निर्माण केलेला सिनेमा म्हणजे धर्मवीर. एका सिनेमाच्या मदतीनं महाराष्ट्राला फारशी परिचित नसलेली 2 व्यक्तिमत्व गाजवली गेली, घराघरात पोहोचवली गेली. त्यातलं एक म्हणजे धर्मवीर आनंद दिघे आणि दुसरे एकनाथ संभाजी शिंदे. अंतर्बाह्य बदललेल्या आणि पुरत्या सेक्युलर झालेल्या उद्धवजींना सोडून, शिवसेना फोडून ती शिवसेना आपल्या खांद्यावर घेऊन पुढे जायचंय. तर आपण नेमकं कोण आहोत, आपला आवाका हा ठाणे, मुंबई, पालघर पुरता मर्यादित नसून महाराष्ट्रव्यापी आहे हे दाखवण्यासाठी जो माणूस सिनेमासारखं प्रभावी माध्यम चतुराईनं आणि चपखलपणे वापरतो आणि त्यात यशस्वी होतो, त्याला सामान्य समजण्यात उद्धवजींनी मोठी चूक केली होती. ती चूक दिल्लीतल्या भाजपेश्वरांनी मात्र टाळली. त्यांनी शिंदेंचा आवाका ओळखून महाराष्ट्राच्या किंवा महाराष्ट्र भाजपाचे सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस यांना तुर्तास थांबा असा सल्ला देत एकनाथ शिंदेंना राज्याचं मुख्यमंत्री बनवलं. नव्हे, शिंदेंची अटच होती म्हणे, मला सीएम बनवत असाल तर मी 40 आमदार घेऊन तुमच्यासोबत येतो. केंद्राने ती अट मान्यही केली. मोदी आणि शहांच्या राजकारणासमोर तग धरणं हे प्रादेशिक पक्षांच्या नेत्याचं काम नाहीये. पण मागच्या 2.5 वर्षात शिंदे हे केंद्रातल्या दोन्ही भाजप नेत्यांचे आवडते सीएम होते. त्यांना मोदी शहा या दोघांचाही आशीर्वाद होता, पाठिंबा होता. भाजप पक्षश्रेष्ठी एवढे लाड कोणाचेच करत नाहीत. गरज सरली की वैद्य नावाच्या इसमाचा मृत्यू होतो त्यांच्याकडे. पण शिंदेंनी मागच्या 2.5 वर्षात दिल्लीसोबत आपला रेपो बनवताना जितक्या तडजोडी केल्या असतील तितक्यांदा ते नडूनही बसलेले आहेत. वेळप्रसंगी तडजोड करत असताना नडून बसण्याचं व्यावहारिक शहाणपण शिंदेंकडे आहे हे त्यांनी जगाला दाखवून दिलंय. आज त्यांनी त्यांच्या स्वभावानुसार आपला दातृत्व भावही जगाला दाखवलाय. गोरगरिबांसाठी, सर्वसामान्यांसाठी वर्षा बंगल्याची दारं अगदी पहाटेपर्यंत उघडी ठेवणारा, सामान्यांना सामान्य बनून भेटणारा कॉमन मॅन म्हणजे एकनाथ संभाजी शिंदे हे त्यांनी त्यांच्या विरोधकांनाही मान्य करायला लावले. दिवसाचे 18 तास काम करूनही लोकांना हसतमुखानं सामोरा येणारा महाराष्ट्राच्या इतिहासातला हा पहिलाच सीएम असावा. आपल्यावर विसंबून मागचा पुढचा कुठलाही विचार न करता सोबत आलेल्या 40 पैकी 39 आमदारांना त्यांनी पुन्हा तिकीट मिळवून दिलं, त्यांना जिंकून देखील आणलं. असा हा जगाचा विचार करणारा नेता मूलतः प्रचंड संवेदनशील मनाचा आहे. चेहऱ्यावरच्या दाढीमागे लपवत असलेले भाव आणि त्या भावाच्या मागच्या भावना कुणालाही जोखता येत नसल्या तरी या मुख्यमंत्र्याची संवेदनशीलता आपल्याला ठाई ठाई दिसली. रस्त्यावरून जाताना अपघात झालेला दिसला की हा माणूस त्या आपल्या ताफ्यातून उतरून स्वतःच्या गाडीतून बाहेर पडत सुरक्षेचा विचार न करता त्या जखमींना वाचवण्याचे प्रयत्न करताना दिसतो. हीच संवेदनशीलता जपत त्यांनी आपल्या विश्वासू सहकाऱ्यांकरवी वैद्यकीय सहायता कक्षामार्फत लाखो रुग्णांना दिलासा देण्याचं काम केलेलं आहे. त्यांच्या कनवळूपणाचा आणखी एक उत्तम नमुना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. महिलांना एसटीच्या प्रवासात 50% सूट. महायुतीच्या अतिप्रचंड विजयात या सगळ्या योजना आणि त्यामागचा एकनाथ शिंदेंचा आश्वासक चेहराच महत्त्वाची भूमिका बजावून गेला होता. त्यांच्याच नेतृत्वाखाली राज्यात युतीनं निवडणुका लढवल्या आणि त्याचमुळे मोठ्या प्रमाणात मतदानाचा टक्का देखील वाढलाय. एकट्या शिंदेंमुळे महाराष्ट्रात महायुती जिंकली असं म्हणणं धाडसाचं ठरेल, पण शिंदेंचा सिंहाचा वाटा नाकारणं हे कृतज्ञपणाचं ठरेल. केंद्रातल्या भाजपा नेतृत्वाला जोवर महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंची गरज होती तोवर त्यांनी शिंदेंच्या अटी शर्ती मानून कारभार चालवला. पण आता 132 जागा जिंकल्यात भाजपनं. सर्वात मोठा पक्ष बनलेल्या भाजपचे शिंदेंच्या सेनेत आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी जसे दोन्हीकडे जवळपास 16 आमदार निवडून आलेले. तर या 16 आमदारांच्या असण्या आणि नसण्याच्या गणितावर भारतीय जनता पक्षाचं डॉमिनन्स वाढलेलं आहे. तर शिंदेंसकट अजितदादांची बार्गेनिंग पॉवर संपलेली आहे. तेव्हा ज्या कल्पकतेनं एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतला विचारधारेचा जो असंतोष होता, जी काही खदखद होती ती जोखली आणि आपल्या सत्ताकांक्षा
यशस्वी करून किमान 2.5 वर्ष तरी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद उपभोगलं, ते पाहता आणि ते नुसतं उपभोगलेलं नाहीये, तर आज महाराष्ट्राच्या इतिहासात मुख्यमंत्र्यांच्या मांदिगाळीत एक उल्लेखनीय सीएम म्हणून स्वतःचा ठसा शिंदेंनी उमटवून ठेवलेला आहे. भविष्यात त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा विराजमान होण्याची संधी मिळेल किंवा नाही याबद्दल काहीच सांगता येणार नाही. पण महाराष्ट्राच्या राजकीय परिप्रेक्षात जिथं तालेवार राजघराण्यांची सद्दी चालत होती, त्या वर्तुळाला छेद देत एक सामान्य रिक्षावाला शिवसैनिक पूर्णतः स्वतःच्या जिगरबाज इच्छाशक्तीवर शिवसेना नावाची अतिशय संवेदनशील, जी शिवसैनिकांच्या हृदयाच्या जवळ असलेली अशी संघटना फोडतो. ज्यांनी हा प्रयत्न केला त्यांचं काय झालंय यापूर्वी ते सर्व जगाला माहिती आहे. किंबहुना त्या संघटनेत उठाव बंड करतो आणि ती संघटना आपल्या खांद्यावर घेत पुढे चालतो, हे खरोखरच अकल्पनीय आहे, अचाट आणि अफाट आहे. त्या ठाण्याच्या दाढीचा, शिवसैनिकांच्या भाईंचा आणि लाडक्या बहिणींच्या या लाडक्या भावाचा म्हणजे एकनाथ शिंदेंचा आज 60वा वाढदिवस आहे. त्यांचे अनुयायी किंवा ज्यांना आपण अंधभक्त म्हणू शकतो, असे अंधभक्त किंवा त्यांच्या भोवतीचे खुशमस्करे, थेट लाभ मिळवणारे लाभार्थी यांच्या कोंडाळ्याबाहेरही त्यांना राजकारण करता येतं हे त्यांनी वारंवार दाखवून दिलंय. पण अलीकडे सत्ताकांक्षेतलं अपयश त्यांना नाराज करून गेलंय. ती नाराजी त्यांच्या देहबोलीतून जाणवते. पण आज महाराष्ट्राच्या भल्यासाठी, हिंदुत्वासाठी जिथं जिथं प्रबळ सत्ताधीशांना नडण्याची वेळ येते, तिथं एकनाथ शिंदे हे आपल्या नजरेसमोर येतात. आणि ती भूमिका एकनाथ शिंदेंना निभवावी लागणार आहे, नडणाऱ्याची. तेव्हा वैयक्तिक महत्वाकांक्षा सध्या बाजूला ठेवून एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राच्या हिताला आणि हिंदू हिताला प्राधान्य द्यायला हवं. त्यांचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रानं अनुभवलेली 2.5 वर्ष मराठी माणूस कधीच विसरणार नाही. दैवयोगानं कदाचित पुन्हा ती संधी शिंदेंना मिळेलही, पण तोवर त्यांनी पुन्हा त्या कल्पक शिवसैनिकाच्या भूमिकेत शिरणं गरजेचं आहे. सुज्ञास अधिक सांगणे न लगे. जर हा व्हिडिओ ते पाहत असतील तर सीएम असताना आपल्या संवेदनशील स्वभावाला जागून कनवाळू मदतीचा हात पुढे करत लाखो करोडोंचा दुवा ज्यांनी मिळवलाय, त्या एकनाथ शिंदेंना मी एक सामान्य शिवसैनिक म्हणून माझ्या आकार परिवारातर्फे त्यांच्या 60व्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूस. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डिजिटल. धन्यवाद. नमस्कार. मागे दिन बघा, हिंदुत्व आणि शिवसेना दोन्ही माझ्या सोबत आहे. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.